नमस्कार. तर तुम्ही बघितलं असेल की हर्षूला दादूने आज मस्त असा हेडशॉट दिलेला आहे. तर तो कशामुळे आणि नेमकं काय घडलं होतं हेच तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. खूप धिंगाणा मस्ती करत होतो, पण हिच्या एका गोष्टीमुळे हिने मार खाल्लेला आहे. तो कुठे तुम्ही नक्की बघा. तर बघाच. तर हर्षू त्याला एवढं इरिटेट करत होती, सारखी झटत होती, सारखी त्याला मारत होती. म्हणून दादूने एकदाच राग काढला आणि आमच्या हर्षूचा चेहरा असा झाला होता, एकदम रडवेलासारखा. तर ती रडायच्या घाईला आणून सोडली होती संग्रामने तिला, कारण की तिला मस्त असं मारलेलं होतं. आणि या दोघांच्या मस्तीची मी सगळ्यात जास्त मजा घेतलेली. पुढं काय झालं ते नक्कीच कंटिन्यू पहा. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? जास्त वजन ना दाद्या उचलतो दाद्या. अरे भाई तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है. हा उचलून दाखवलं ना तर मग म्हणजे जिंकली संधी. हा मी उचलते थांबा. मी आता उचलते थांबा. इकडे तुला उचलते. मी उचलू शकते दादाला म्हणून माझ्यापेक्षा. असं उड्या नाही गोवा टाकता ना तुला. हा स्टार्ट. टाक ना पाय. आणि ते पण पाय टाकायचा असतो. नाही उचल. हा थोडंसं असं वेळ मग मुलगा मागे घे. थांब की दादे. बाई लहानपणी कडावर घ्यायची. आम्हाला उचल. काय बावळट. त्यानंतर ना मी चालले होते मम्मीला घेऊन फिरण्यासाठी. तर ते कुठं चाललो आहे ते तुम्ही पुढं व्लॉगमध्ये बघालच. सो त्यासाठी नक्की व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करा. आणि इकडे बघू शकता की मम्मीने मस्त असा सुंदर असा ड्रेस घातलेला आहे. आणि मम्मी, मी आणि हर्षू, संग्राम काय आलेला नव्हता आमच्यासोबत, कारण की त्याला खूप जास्त बोर होत होतं. आणि एवढा धिंगाणा घातला होता की तो म्हणला मी घरी रूमवरतीच आराम करतो, सो तुम्ही जा. तर हे लोकेशन तुम्हाला माहिती आहे का? ऑब्व्हियसली पुण्यातले जे लोक आहेत त्यांना नक्कीच हे लोकेशन माहीत असेल. आणि इकडे तुम्ही बघू शकता की हर्षू पण माझ्यासोबत होती. खूप टाईम स्पेंड केला मम्मीसोबत आम्ही. आणि इकडे हे जे लोकेशन आहे हे सारसबागचं लोकेशन आहे. सो रिलॅक्स बसण्यासाठी, खूप साऱ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आणि मनमोकळं मम्मीसोबत टाईम घालवण्यासाठी आज आम्ही इकडे या सारसबागेमध्ये आलो होतो. आणि खूप छान वाटलं, कारण की खूप दिवसांनंतरनं आम्ही असं टाईम स्पेंड केला होता. आणि इथे समोरसुद्धा 2 मैत्रिणी होत्या आणि मस्त असं ब्लॉगिंग त्यांचं चालू होतं, स्टँड वगैरे. तसंच छकूसोबत पण हा खूप मोठा केस झाला. हर्षू कुत्र्यांना खूप जास्त घाबरते. आणि इकडे तुम्ही बघा की काय करते. त्याला घरी घेऊन चल आता. ए बाबा बाई वाटतं.
त्याच्यावर तुझं काय मत? काय नाही आता घरी घेऊन जायचंय. ओळख झाली त्याच्यासोबत. अरे ह्याला जर फिश फिश केलं तरी बघतो. डोक्यावर परिणाम झालाय चॉकलेट. आणि त्याचबरोबर लहानपणाची एक आठवण झाली. इकडे तुम्ही बघू शकता की एक छोटीशी मुलगी आहे जी की सारसबागेमध्ये मला दिसली. आमच्या समोरच्या साईडलाच बसली होती फॅमिली त्यांची, आणि ती डान्स करत होती, एन्जॉय करत होती. खरंच हे बघून मला माझ्या लहानपणाचे दिवस आठवले. मला सुद्धा डान्स आणि ॲक्टिंग खूप जास्त आवडते पहिल्यापासूनच. आणि तेव्हा लहान असताना मीही अशी ओढणी घेऊन किंवा केसांना काही गोष्टी अशा ओढणी बांधून वगैरे मी डान्स करायचे. तर आज तिला बघून मला ते दिवस आठवले आणि खूप छान वाटलं. पुन्हा एकदा लहानपणीची आठवण झाली. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. इकडे मम्मी हर्षूचा